पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे महासमिट 2025 मध्ये. आज दुसरं वर्धापन दिन आहे आमचं. आणि थँक्यू सर. आणि खऱ्या अर्थानं खूप छान छान कामं आम्ही केली आहेत. या बातम्यांमध्ये वेगळे पण जपण्याचा प्रयत्न मी केलाय. त्यामुळे सारंगभाई खूप खूप स्वागत आहे, सावनी खूप खूप स्वागत आहे, मंदारभाई वेलकम, डीपी दादा स्वागत आहे. कोल्हापुरात नाही पण मुंबईत स्वागत आहे तुमचं. पण आज खऱ्या अर्थानं आपण म्हणतोय स्टँडअप कॉमेडी आणि मराठी हा मी विषय घेतलाय. या विषयात सगळंच काही येतं, कारण आपल्याकडे स्टँडअपची परंपरा ही पुलंपासून आहे. म्हणजे आपल्याकडेच खरं तर सुरुवात झाली आहे. आणि ही सुरुवात होत असताना आज जेव्हा त्याचं वलय आम्ही बघतोय, ते वलय खूप मोठं झालंय. प्रत्येक क्षणी बघतोय. कारण आज ही सगळीच मंडळींना आपण एकदा जोरदार टाळ्याने यांचं स्वागत करूया का प्लीज. कारण द लार्ज ऑडियन्स जर कोणी घेत असेल तर हे चौघं आहेत. त्यामुळे ऑन द सोशल मीडिया असो किंवा थिएटर्स असो, हे भरलेले असतात जेव्हा हे लोक स्टँडअप करतात. सारंग, स्टँडअप आणि मराठी हा विषयाकडे तू कसं काय बघतोस? कारण हाच पहिला आपला टॉपिक आहे, तर मजेदार करायचंय. विषय तरी सिरियसला तरी मजेदार कर. स्टँडअप आणि मराठी कसं काय बघतोस या गोष्टीकडे? त्या विषयाकडे असं बघतो की आम्ही हसवायचं आणि तुम्ही फटके मारायचे असं. नाही, थोडा रिस्की प्रोफेशन आहे. खूप त्याच्यामध्ये रिस्क आहे वेगळी. लोकांच्या शिव्या खाण्याच्या पासून ते डोक्यात जाण्यापर्यंत सगळं होऊ शकतं. पण तू आता पुलंचा विषय काढला म्हणून ह्याच्यामुळेच मराठीमध्ये स्टँडअप करायचं भाडीपाणी ठरवलं. आम्ही NH7 नावाचा एक फेस्टिवल होतो पुण्याला मोठा, आणि ज्याच्यामध्ये भरपूर पुण्याची मराठी मुलं मुली जात असतात. आणि तेव्हा आम्ही असं खूप ऐकायचो की मराठीपासून तरुण हा दुरावला जातोय आणि असं काय काय. आणि ते लोक AIBचा तो एक इव्हेंट होता, तो अटेंड करत होते. आणि AIBनी सुरुवात अशी केली की आम्ही पुण्यात आहोत, आणि जर का कोणी आद्य कॉमिक असेल आमच्यासाठी तर ते पु ल देशपांडे आहेत, तर त्यांना डेडिकेट करून शो चालू करतो असं करून त्यांनी. आणि अचानक मागणं खूप तरुण मराठी मुलं ओरडली, म्हणजे एक्साइटमेंटमध्ये. मग लक्षात आलं की हा ऑडियन्स आहे आमचा. तेव्हा जो सगळ्या या स्टँडअप कॉमिक्सचा एकच चार्टर्ड अकाउंटंट आहे, आदित्य देसाई म्हणून. जगात जे कॉमिक्स आहेत सगळ्यांचा हिशोब तोच करतो. तर तो आमचाही हिशोब करतो, आमचाही CA आहे तो सगळ्यांचा. तर तो तेव्हा ओपन माइक्स वगैरे करायचा. तर तो अंधाऱ्याचा मराठी मुलगा आहे, त्यामुळे त्याला मराठी फार येत नाही. तर त्याला आम्ही म्हटलं की आता तू शिक आणि तू मराठीत कर, असं म्हणून आम्ही एक ट्रायल शो केला. आणि तोपर्यंत मंदार असेल, तृप्ती असेल, पुष्कर असेल, असे बरेच, ओमकार रेगे, हे काही लोक हिंदीमध्ये ओपन माइक्स करत होते. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण हे मराठीकडे ह्यांना विचारूयात मराठीत करतील का. आणि त्यांनी सगळ्यांनी ते खूपच अगदी आपुलकीने आले, आणि तसं मराठीमध्ये स्टँडअप आम्ही चालू केलं शोज करायला. त्याच्या आधी मंदारनी पण एक शो अटेम्प्ट केला होता. मग आम्ही असं वाटलं की सुरुवातीला जे सगळे कॉमिक्स आहेत आपण एकत्र शो लावले तर जास्त सोपं पडेल. आणि आम्ही त्याला SMS असं नाव दिलं होतं तेव्हा, की सिक्रेट मराठी स्टँडअप म्हणून, असं की लोकांना सांगायला नको की आम्ही भेटतोय, आणि मग डायरेक्ट एक दिवस शो लावूयात. तर तिथून सुरुवात झाली आमची. सावनी, तुझे अनेक इंटरव्ह्यूज मी पाहिले ज्यात तू म्हणतेस की मी स्टँडअप कॉमेडी नाही, मी स्टँडअप कॉमेडी मला म्हणू नका, मी एक ॲडव्होकेट आहे. मग तिथं कॉमेडी जास्त आहे की मग मंचावर जास्त आहे, काय आहे काय? नाही, आता सध्या असं झालेलं आहे की वकिलीमध्ये जास्त कॉमेडी चालू आहे आणि कॉमेडीमध्ये जास्त कायदा आहे. काय त्यामुळे आय थिंक या दोन्हीचा बॅलन्स साधण्यासाठी मी हे पण एक करते की वकिलावर तरी खर्च नको, जोक चालले नाहीत तर. पण तुझी सुरुवात कशी काय झाली यार स्टँडअप कॉमेडी आणि मराठी? सारंग जे आता म्हणाला की सिक्रेट मराठी स्टँडअपसाठी त्यांनी एक छोटीशी क्लिप टाकलेली, ज्याच्यात त्यांनी म्हटलं की तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही विनोदी आहात तर तुम्ही स्वतःची एक छोटी क्लिप टाका, मग आम्ही जॅमिंग सेशन करू. आणि त्या पद्धतीने मी त्यांना ती क्लिप ईमेल केलेली, आणि एक छोटंसं जॅमिंग सेशन झालं. आणि मला वाटलं की हां ठीक आहे, संपलं इथे. आणि मग एका दुपारी रँडमली सारंगचा फोन आला की हॅलो, मी सारंग साठे बोलतोय, आणि एक महिला दिन विशेष आपण कार्यक्रम करणार आहोत, त्याच्यामध्ये तू आहेस, तृप्ती खामकर आहे आणि मधुरा आहे,
तर तुला इच्छा असेल का? म्हटलं का का म्हणजे नाही? का नाही म्हणू मी. आणि मग तिकडनं ते सुरू झालं. ऍक्च्युली त्याच्याही आधी तो मला म्हणाला चल एकदा बघ कसं असतं ते. त्याच्या आधी काहीच स्टँडअप वगैरे केलं नव्हतं आणि गाडीत जाताना त्यांना सांगितलं की बघचा अर्थ असा होतो की तू आज परफॉर्म करून बघ. आणि मग तिकडनं झालं. म्हणजे फारच सिक्रेट होतं ना, ऑन द स्टेज डिरेक्टली जाणं हे डिफिकल्ट आहे, राईट? पण मंदारभाई, मला तुम्हाला विचारायचं कारण ना, मी तुमचे अनेक व्हिडिओज पाहिले स्टँडअपचे. कधी संधी नाही मिळाली लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याचं, पण आता मी बघणार आहे फॉर शुअर. पण त्याच्यात तुम्ही तुमच्याच घरच्या गोष्टी जाऊन मंचावर सांगतो. म्हणजे आमचे वडील आम्हाला जेवण द्यायचे टेस्टिंगला, आईशी वाद झाल्यानंतर, हे सगळं कुठून आलं हो? हे जोश कुठून? नाही, आता सावनीनी थोडासा तो विषय टच केला ना. आता काय होतं ना, सध्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलू शकाल हे खूप आता रिस्ट्रिक्ट होत चाललंय दिवसेंदिवस. त्याच्यामुळे घरच्यांवर जोक केले की साहजिक आहे की कदाचित त्यांना वाईट वाटेल. पण मला असं वाटतं की आपल्यावर केस होण्यापेक्षा आपल्या डोक्यावरचे थोडे केस गेलेले कधीही चांगले. म्हणून तो एक झोन पकडलाय. आणि थोडं काय असतं ना की बरेचदा तुम्हाला ऑडियन्सच सांगतं की तुमचं काय आवडतं आणि काय नाही आवडत आहे. सो गेले एक 3 वर्षापासून हा जो झोन आहे फॅमिली फ्रेंडली कॉमेडी, की माझ्या शोला 8+ असतं एज लिमिट, की लहान मुलांना पण घेऊन या, आई वडिलांना पण घेऊन या. त्याच्यामुळे आता ह्या झोनमध्ये मी थोडासा कम्फर्टेबल झालोय. त्याच्यामुळे मग माझे सगळे जे विषय असतात ते रिलेटेबल असतात. की जसं डेंटिस्टवाला बेट आहे की डेंटिस्टकडे गेल्यावर काय होतं सामान्य लोकांबरोबर, हे सगळं आता तो झोन पकडलाय. आणि त्यात मला वाटतं मला मजा येते आणि ऑडियन्सही त्याच्यापुढे चांगला प्रतिसाद देते. त्याच्यामुळे या आणि आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फटके मंदारनीच खाल्लेत. त्याने आमची बोनी करून दिली आहे. तर त्याच्यामुळे तो आधीच सुधारला आमच्या. ओके ओके. नाही, फटके नव्हते खाल्ले. म्हणजे मी पण हेडलाईन कंट्रोवर्सी झाली होती. पण तो एक सुरुवातीला सगळ्यांचा एक जर्नी असते ना, Exactly. की आपल्याला आपला एक व्हॉइस मिळायला खूप वेळ लागतो. Right. त्याच्यामुळे सुरुवातीला असं होतं की सगळंच करून बघायचं. थोडंसं पॉलिटिकल करा, थोडंसं बिलो द बेल्ट करा, थोडंसं. पण त्याच्यावर आपण येऊ. ते पॉलिटिकल करायचं की नाही आपण येऊ, कारण हा कार्यक्रम वेगळा आहे. दीपिका, खऱ्या अर्थानं आपली भाषा आपण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, प्रत्येक जण म्हणतो. पण आपण ज्या भाषेत घरी बोलतो तीच भाषा खरं तर सोशल मीडियावर व्यक्त होणं हे वेगळेपण आहे, जे तुम्ही करून दाखवलं. आणि आज त्याच भाषेच्या बळावर तुम्ही बिग बॉस पर्यंत आहात. आज सगळे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. आज प्रत्येक तुमचा व्हिडिओ हा मिलियन्स पर्यंत जातोय. कुठं ना कुठे भारी वाटतं की आपण आपली भाषा घेऊन चाललोय. जी घरात आपण कसं बोलतो तसंच आपण आपल्या समाजात सोशल मीडियावर व्यक्त होतोय. सगळ्यात भारी काय वाटते माहिती आहे काय? म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्याच्यात आपण प्रावीण्य केले. म्हणजे भाषेचं कौतुक आहे हे. म्हणजे आमची भाषा ही लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं आवडत्या. म्हणजे आता माझ्याच भाषेत बोलायचं म्हटलं असं तर कसं आहे माहिती आहे का, आम्ही जे बोलायला लागलो ते लोकांना भारीच वाटते. त्यामुळे आम्हाला काय माहिती आहे का, सगळ्यात मोठा पार्ट याच्यामध्ये दाखवायला लागत नाही, ऍक्टिंग. हा हो. आता ती आम्हाला पुन्हा येतच एकदा आपण नाही. आमच्या घरात कोणालाही ऍक्टिंग येत नाही. इव्हन माझ्या आयुष्यामध्ये एकच किस्सा झाला होता. तो मला एका नाटकात काम करायचं होतं. ऍक्टिंग काही मला येत नव्हती. पण शेवटी मला आमच्या मॅडमांनी एका डान्समध्ये घेतला, ते तुनुक तुनुक तू तारारा. हा हा हा. आणि नेमकं त्याच्यामध्ये माझी लुंगी निसटली. त्या दिवशीपासून माझ्या आयुष्यात कधीच स्टेजचा प्रसंग आला नाही. पण हा एक असा म्हणजे गव्हर्नमेंटचे ऍक्च्युली माझ्यावरती खूप उपकार आहेत. होय होय. कारण नोटबंदी झाली, जीएसटी लागली, तेव्हा माझं काम सगळं गेलं. बरोबर. म्हणजे धंदा पूर्ण 80% डाऊन गेला. अर्थात. आणि माझ्याकडं माझा स्वतःचा विरंगुळा करण्यासाठी ते म्युझिकल ॲप एकच पर्याय होता. ते करत करत मी इकडं आलो. आवड लागली, एक एक कॅरेक्टर वाढवलं आणि लोकांना ते आवडलं. त्यानिमित्तानं आम्ही इथपर्यंत आलो. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं मला खूपदा असं वाटतं ना प्रेक्षक, की ह्या सगळ्या गोष्टी हे ट्राईड अँड टेस्टेड आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टी असं पेपरवर हे बाबा आपण असं असं करतो आणि हेच आपण करणार आहोत असं कुठेही झालं नाही. हे ट्राईड अँड टेस्टेड करण्याचं म्हणजे आपण म्हणतो ना, प्रायोगिक नाटकाचा आनंद काय की आपण प्रयोग करतो, तो बदलतो, तो प्रत्येक दिवस बदलत जातो आणि त्यालाच आपण प्रायोगिक म्हणतो. ह्याला पण आपण प्रायोगिक नाटक म्हणूया का सारंग? कारण स्टँडअप करणं हे प्रयोग करण्यासारखंच आहे, की आपण एक पात्री करतोय पण तिकडे प्रयोग करता 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 बदलतो. जसं मंदारभाई म्हटले की समोरचा व्यक्ती आज कसा रिॲक्ट होतो त्याच्यावर माझं विनोद बदलत राहत आहेत. म्हणजे कुठे ना कुठे हा प्रत्येक प्रयोग हा प्रेक्षकांवर डिपेंड आहे. हा आहे का? हो, म्हणजे नाटक करणाऱ्या लोकांना असं खूप वेळा वाटतं की अरे मलाही एकदा स्टँडअप करायचंय वगैरे. पण हे 2 वेगळे प्रोफेशन्स आहे ते समजलं पाहिजे. कारण नाटक हा मोनोलॉग आहे. आपण बरेच वेळा म्हणतो चौथी भिंत मोडली आणि हे ते. इथे चौथी भिंतच नसते. तर सगळ्यात महत्वाचं ते आहे की स्टँडअप हा इंटरॅक्टिव्ह खेळ आहे.
हा डायलॉग आहे प्रेक्षकांचा आणि तुमचा. त्यांच्या हास्यावर, त्यांच्या रिॲक्शन्सवर, त्यांचे छोटे छोटे जे संवाद होतात त्याच्यावर तुमचा ते थर चढवल्यासारखे आहेत दहीहंडीचे. अर्थात. तर त्याच्यामध्ये वर त्याच्याप्रमाणे चढत जाऊ. बेस कसा तयार होईल, बेस मात्र नाटकासारखंच ते सगळ्यांचे जोक ठरलेले असतात, एक त्याचं काहीतरी एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं, पण त्या शोला वेगळं वेगळं काहीतरी होऊ शकतं आणि प्रत्येक कुठलाही शो दुसऱ्या आधीच्या शो सारखा होत नाही. व्हेरी ट्रू. तर हे समजत नाही. त्यामुळे बरेच वेळा माझ्या नाटकातले मित्र म्हणतात अरे मलाही करायचं आहे रे ते. तर मी म्हणतो की ते एक लक्षात ठेवा, स्टँडअप आपलं आपलं लिहायला लागतं. लेखक नाहीये. लेखक नाहीये. तर आणि आपण लेखकाला ब्लेमही करू शकतो, काही चुकलं असेल काही. इथे सगळा ब्लेम पण स्वतःलाच घ्यायला लागतो. पण दीपिका, जर तुम्हाला लेखक मिळाला, आपण असं एकदम फॉरबिडन चान्स घेऊया, लेखक मिळाल तर चांगलं होईल, वाईट होईल, काय होईल? चांगलं नक्की होईल, पण लेखक सोबत एखादा स्क्रिप्ट सांगणारा, कॅमेरा पकडणारा, म्हणजे कोरिओग्राफर सगळेच लागतील. एक्झॅक्टली. कारण आमची सिस्टीम काय आहे, म्हणजे आज सारंग भाऊ बरोबर मला काहीतरी चेष्टा मस्करी करायची, हा एवढा सब्जेक्ट मी घरच्यांना देतो, त्याच्यावरती आम्ही एकमेकावरती नारळाची थप लावत जातो, तेव्हा ते 14 मिनिटाची वन टाइम एक व्हिडिओ 15 मिनिटाची बनवून जाते. आमच्यामध्ये कोणती तशी वेगळी काही स्क्रिप्ट अशी नसते. पण एखादा लेखक जर छान मिळाला तर वाटलं तर कॅमेरामॅनचा खर्च मी करेन आणि लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेन. सर, लेखक मिळू दे का त्यांना, काय की नको? त्यांच्यासाठी लिहिणं मुश्किल आहे आम्हाला, खूपच मुश्किल आहे. आणि पुणेरी माणसाला तर शक्यच नाही त्यांची भाषा पकडता येणं. त्याच्यामुळे उलट त्यांनी, आमच्याकडे एक लेखक आहे खरं तर, जो त्यांच्या गावचाच आहे, त्याच्यामुळेच आमची ओळख झाली. तुम्ही तुमच्या भाषेत लिहा, हा. मी माझ्या भाषेत कन्वर्ट करतो. मग बेस्ट ना, मग माझेच करून टाका तुम्ही कोल्हापुरीमध्ये. करून टाकू. मंदारबाई, या सगळ्यानंतर असं ते म्हटले की थरावर थर रचून आपण नंतर ती हंडी फोडतो, ज्याला आपण विनोदाची हंडी म्हणूया. हा विनोद कधी कधी फसतो देखील. म्हणजे कधी कधी असं रिॲक्ट होतं की काय, कशाला हे, हा विनोद आहे का? तेव्हा एक स्टँडअप कॉमेडी म्हणून आपण काय करतो, कॉमेडी म्हणून की आपण कसं शांत राहतो की बाबा हा चांगला होता रे, इकडे टाळ्या वाजव, इकडे हास, असं काय होतं कधी? हा जो सुरुवात जेव्हा केली होती ना, तेव्हा मी सेल्समध्ये नोकरी करायचो, म्हणून मी पुण्यात राहत होतो. मी आहे मुंबईचाच. पुण्यात राहत असताना हा किडा चावला की आपण स्टँडअप करायचं आहे, पण पुण्यात त्यावेळेला काहीच होत नव्हतं. त्याच्यामुळे सुरुवातीला 4 मिनिटं मिळतात तुम्हाला, नवीन असता तेव्हा. तर 4 मिनिटं परफॉर्म करण्यासाठी पुण्याहून ऑफिसमधून सुट्टी घ्या किंवा हाफ डे टाका, मुंबईला या, ती 4 मिनिटं परफॉर्म करून परत जा. त्यावेळेला जर एखादं चुकलं ना तर झोप नाही लागायची 2 रात्र. पण मग करत गेल्यानंतर ना एका पॉईंट नंतर असं रिअलायझेशन आलं की विराट कोहली पण 0वर आउट होतोच ना. एक्झॅक्टली. आपल्या शो मध्ये 70-80 लोकांना हा आवडलं नाही. कोहलीची मॅच बघायला 80,000 लोक येतात. त्याच्यामुळे एव्हरीबडी इज अलाउड टू हॅव वन बॅड डे ॲट वर्क. त्याच्यामुळे आता ते चालत काही वेळात निघून इज देअर अ बॅड डे सावनी ॲट द स्टँडअप कॉमेडी शो, असं म्हटलं गेलं तर? ऑफकोर्स देर इज. मी इनफॅक्ट गुड स्टँडअप कॉमिक्स त्यांना माहिती आहे की कसं बॅड डेला पण ते चांगलं टर्न करायचं. त्यामुळे बॅड डे नक्की असतो आणि नो रिॲक्शन इज द बॅड डे. म्हणजे लोकांना जोक नाही आवडला, ठीक आहे, त्याच्यातनं पण काहीतरी रिॲक्शन येते, त्याच्यातनं पुढे काहीतरी चांगलं होऊ शकतं. आय थिंक असे ब्लँक चेहरे झाले तर मग काहीतरी आपलं गंट आहे असं. ती म्हणते मी आता बॅड असे डे ब्लँक चेहरे नको ना. नाही, हसतात का लोक? मागे पण लोक हसतायत, अजून लोक येत आहेत, त्यामुळे आपण म्हणूया छान छान चेहरे आहेत इकडे. पण आपण नेहमी असं म्हणतो की प्रत्येक विनोद हा करता 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 रंगत जातो. असा कोणता शो आहे जो तुमचा प्रचंड रंगलाय आणि यू आर प्राऊड अबाउट इट, की हा शो मी केलाय आणि दॅट हॅज रीच द पेनॅकल असं म्हणतो ना आपण, तो कोणता शो तुझा? ऑस्ट्रेलियामध्ये आमचा दौरा होता आणि तिथे मी स्टँडअप करणं अपेक्षित नव्हतं. अमेय निपुण, मी कास्टिंग काउच नावाचा एक शो करायचो, तो मी डिरेक्ट करत होतो आणि अमेय निपुण कास्टिंग काउचचा एपिसोड करणार होते आणि प्रिया बापट त्याच्यात असणार होती आणि आमची भाडीपाची आई जी आहे रेणुका दफ्तरदार, तर ते दोघं त्यात असणार होते. आणि प्रियाच्या आईचं एक सर्जरीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले आणि त्या कोमात गेल्या, त्यामुळे तिला परत पाठवायला लागलं. आणि मग ऐन वेळी असं ठरलं की आता उद्या शो आहे, पैसे घेतलेत, टुरिझम ऑस्ट्रेलियाकडनं पण पैसे घेतलेत, आता त्यांना काहीतरी तर द्यायला लागेल असं म्हणून मग तेव्हा मी ह्यांच्याबरोबर शोज करायचो, पण माझे तेव्हा 5-5, 10-10 मिनिटाचे छोटे छोटे तुकडे होते असे. तर ते त्या एका रात्रीत बसून ते विणले गेले आणि त्यातनं काहीतरी एक शो तयार झाला आणि तो एक 45 मिनिटाचा, मी माझ्या आयुष्यातला पहिला 45 मिनिटाचा शो
तेव्हा केला. तर त्या दिवशी मला एकदम असं वाटलं की हे सगळं इतके दिवस जे आपण थर चढवत होतो तर आता त्याचं काहीतरी झालं आणि आपल्याला ऐनवेळी एवढं जाऊन बोलता येते 45 मिनिटं स्टेजवर काही विचार न करता. तर त्याचा तो माझ्यासाठी सगळ्यात अभिमानाचा दिवस होता. ग्रेट शो ऑफ युअर लाईफ, सुपर शो. आय थिंक पुलोत्सव म्हणून पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी पुलंची काहीतरी साधर्म्य असलेलं, म्हणजे अर्थात ते मॅच करणं तर इम्पॉसिबल आहे, पण तो काहीतरी धागा घेऊन करायचं आणि लांब रांग होती बालगंधर्वमध्ये, पिठामध्ये लोक बसलेली आणि पहिला माझ्यासाठी तरी तो पहिला हाऊसफुल म्हणजे बियॉन्ड हाऊसफुल शो होता. आय थिंक तोच. मंदारबाई, पहिला असा एक शो जर तुम्ही मला विचारलात, आय थिंक मी सारंग होतो, मला वाटतं चेतन मुळे होता, आपल्यावर ओमकार रेगे होता. ज्या शो नंतर असं रिअलायझेशन आलं की हे आपण फुल टाइम करिअर म्हणून करू शकू. पुण्यात बाळगंधर्वला नाट्यसत्याग रजनी नावाचा एक कार्यक्रम असतो, रात्रभर संध्याकाळी 7 का 8 ला सुरू होतो आणि तो सकाळपर्यंत चालतो. आणि आपला आय थिंक स्लॉट पहिले 1 ते 2 होता रात्री, आणि 3 ला आलं आपलं. आणि आमचं असं झालं की रात्री 1 वाजता आपल्याला बघायला कोण येणार, कारण त्यावेळेला एवढं काय आमचं नावच नव्हतं. म्हणजे मी इंस्टाग्रामवरती पण मला सारंगनी सांगितलं इंस्टाग्राम काय असतं वगैरे, त्याच्यानंतर मी 2018 मध्ये वगैरे प्रोफाईल बनवली इंस्टाग्रामची पहिल्यांदा. त्याच्यामुळे फॉलोअर्स नाही, आपल्याला कोणी फार ओळखत नाही. आणि तो ना आधीचे कार्यक्रम शिफ्ट होत गेले, डिले होत गेले, त्याच्यामुळे आमचा 1 ते 2च्या जागी कधी 2 ते 3 वगैरे असा काहीतरी झाला. बालगंधर्व फुल, म्हणजे खुर्च्यांमध्ये आहेत लोक, मध्ये आईलमध्ये बसली आहेत, साईडला उभी आहेत. आणि एका पॉइंटला त्या शो मध्ये असं वाटलं की आता छत उडेल ऑडिटोरियमचं, इतका रिस्पॉन्स. त्या दिवशी असं पहिल्यांदा वाटलं की बाबा हे ना आपण फुल टाइम करू शकतो, हे बघण्यासाठी लोक आहेत. सो एक शो जर विचार केला आयुष्य बदललं, मला वाटतं हा तो होता शो. सरंगबाई, ऍड काय करायचं त्याच्यावर? नाही, ऍड म्हणजे तेव्हा आम्हाला असं झालं की बालगंधर्वचे व्हीआयपी रूम आहे ती मागच्या बाजूला, बरोबर आहे, हो. आणि आम्ही तिथून दार उघडून असं बाहेर जाऊयात गप्पा मारायला असं बघितलं तर ती पुढच्या गेटमधनं जी लाईन होती ती अख्खी गोल अशी 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 फिरून मागच्या गेटपर्यंत आली होती. तो क्षण तो म्हणतो तसं ते बघितल्यावर आम्हाला असं झालं की हे एवढा ऑडियन्स आम्हाला मिळाला कधी तेही समजलं. म्हणजे त्याच्या आधी तर मी प्रायोगिक नाटकं करायचो, तर त्याच्यामुळे बरेच वेळा आई वडिलांना पैसे द्यायला लागायचे की या बघायला म्हणून. कारण ना सारंग, हा जो कार्यक्रम होता भाडीपाचे 1 लाख सबस्क्रायबर्स पण नव्हते झाले. हा जानेवारीत झाला आणि तुमचे फेब्रुवारीत मला वाटतं पहिल्यांदा झाले. त्याच्यामुळे खूपच सगळे नवीन होतो आणि त्यावेळेला असा रिस्पॉन्स मिळणं हे खूपच वेगळी. निविदा, सगळ्यात भारी व्हिडिओ किंवा रिस्पॉन्स तुम्हाला कधी मिळालाय, कोणी दिलाय, सांगू शकाल? सगळ्यात भारी रील्स मध्ये जर म्हटला, म्हणजे आपण मगाशी तुम्ही ह्यांना विचारलं ना की एखाद्या गोष्टीतून म्हणजे होप्स मेल्या, अरे खूप छान पंच होता, रिस्पॉन्स मिळाला नाही, तसे माझे बरेच झालेत. आणि एक तर असा झालाय की मी एक बेवड्याची ऍक्ट केली होती आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं भाई हा रात्रीतून मिलियन जाईल, तो सकाळी उघडून बघितला तो 11,000च होता. म्हणजे माझे जेवढे फॉलोअर्स होते त्यांनी पण बघितला नाही तो. आणि एक व्हिडिओ मी असा केला होता, म्हणजे बायको तिचा उपवास आहे आणि म्यूट व्हिडिओ होता तो ऍक्च्युली, आणि मी बायको जवळ जातोय आणि तिला काहीतरी भरवतोय आणि ती नको नको असं लाजून म्हणतेय आणि पाठीमागनं आई येते आणि ठरल्याप्रमाणे एक मारत्या. आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला, उपवास आहे त्याचा कडू भाड्या म्हणून, म्हणजे आमच्या इकडची ती फेवरेट शिवी आहे अर्थात. आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आणि लिटरली इंस्टाग्रामनं त्याच्यावरती कॉपीराईट टाकलं, म्हणजे एकाच व्हिडिओवरती पडलंय. अजूनही तो व्हिडिओ तसाच आहे आणि तो 13 मिलियन गेला, त्याला साऊंडच नाही आहे. साऊंडच नाही त्याला, साऊंड गाणं देखील नाही आहे, साऊंड देखील नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे आमच्या आईनं मला मारलंय त्याचा देखील आवाज नाही आहे त्याच्यामध्ये. कन्सेप्ट हा होता की उपवासाचा, म्हणजे तिचा उपवास आहे, मी नाश्ता करतोय आणि मी उपवास आहे म्हणून मी मुद्दामून बायकोवरती प्रेम दाखवतोय आणि आई येत्या, घरामध्ये बहिणी आहेत किंवा आम्ही आहे आणि आमच्या समोर तू सगळ्या या गोष्टी करतोय, तुला लाज वाटत्या काय, म्हणजे अशा पद्धतीचं ते एक हे होत. पण त्याच्यामध्ये कोणाचाच कुठलाच आवाज नाही आणि तो 13 मिलियन आहे. बापरे. आणि ज्याच्यावरती 2-2 दिवस विचार केला एडिट कसा करायचा, तो लाखाला पण नाही. आता सकाळी उठून मी असाच व्हिडिओ टाकलाय, राईट, 9:30 वाजता, आजचीच गोष्ट आहे, 12 वाजता तो 1 मिलियन क्रॉस होता. म्हणजे मी त्या पंचवरती मी देखील एवढं हसलो नाही आहे. लोकांना काय आवडलं काय माहिती. म्हणजे लोकांना काय कधी आवडेल हे कोणीच सांगू शकत नाही, त्याचं काय रूट मॅप पण नाही, त्याचं काय ब्लू प्रिंट पण नाही की बाबा असंच ही कॉमेडी गेली पाहिजे वगैरे. पण एक प्रश्न मला नेहमी उद्भवतो ना, नाटकाची लोक नेहमी असं म्हणतात की पुण्याच्या ऑडियन्सना क्रॅक करणं हे सगळ्यात डिफिकल्ट आहे.
मुंबईचे ऑडियन्स तरी बाबा तुम्हाला दाद देतात. मग शास्त्रीय संगीत जर असेल तर पुण्याला जास्त रंगतं, मुंबईला कमी रंगतं. लाईट म्युझिक मुंबईला रंगतं. जर मी तुम्हाला विचारू स्टँडअप कॉमेडियन म्हणून कुठे प्रयोग जास्त रंगतो? पुणा. सर प्लीज. पुण्यात. पुणे, नाशिक, डोंबिवली माझ्यासाठी 3 शहरं. पुणे, नाशिक, डोंबिवली. सावनी? नाशिक पुणे कॉमन आहे, पण ठाणे. ठाणे. राईट. ठाणे पण आहे, म्हणजे पुणा आहे, ठाणे आहे. आणि मुंबईत आता मी सुदैवाने पार्ल्यात राहतो, त्याच्यामुळे पार्ल्याचं ऑडियन्स. सर हे तुम्ही राहता म्हणून सांगताय की खरंच? नाही पण खरंच पुण्याचं मी राहतो. नाही खरंच मी राहतो नाही, राहता म्हणून सांगताय की नाही खरंच? पार्ल्याचा जो ऑडियन्स आहे ना, हा खूप पुण्याच्या ऑडियन्सला सिमिलर आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला ना जोकचा ना बरेचदा ना लेअर्ड असतो जोक असा. सो कधी कधी पहिल्या याच्यात नाही कळला तर ते एक लेअर काढून दुसरा एक्सपोज करायला लागतो, Right. नाही तर तिसरा लागतो. पार्ल्याचं, पुण्याचं, ठाण्याचं वगैरे ऑडियन्स पहिल्या याच्यातच कळतं त्यांना. हाच अनुभव आहे की त्यांना ताबडतोब जोक समजतो काय आहे ते. Right. तुम्हाला एक्सप्लेन नाही करावं लागत, तुम्हाला काही त्याला काही जोड पावती द्यायला लागत नाही. डिपिदा, कोल्हापूरच बरं आहे आपलं काय? नाही मला ह्यातलं काहीच नॉलेज नाही, पण मला एवढं कळलं की सगळ्यात भारी स्टेज जे आहे ना ती मोबाईल आहे. कायम हाऊसफुल. तुम्ही तिकीट 1000-1200 विकाल, इथं लाखो करोडो लोक तुम्हाला भेटतील, पण ते वेगळ्या लेवलला आहेत, मी एका वेगळ्या लेवलला आहे. आणि माझी इच्छा आहे, मगाशी सारंग बोललो मला एकदा चान्स दे काय ते स्टँडअप कॉमेडी करायला. तुम्हाला करायची इच्छा आहे ना आता? आता इथं लगेच नको बैर. नाही मग आपण एक संधी घेऊया ना, त्यांना करण्याची इच्छा आहे. सो लेट्स प्ले अ गेम. हा म्हणजे सारंगभाई ते आपल्याला कोल्हापूरची डिक्शनरी मधले काय काय अनयुज्युअल शब्द आहेत ते सांगतील. लेट्स लर्न फ्रॉम हिम. असं करूया का आपण? चालेल का तुम्हाला? हा नाही नाहीतर आता तो एक किस्सा सांगितला, तो जसा किस्सा सांग तू. पण कोल्हापूरचे शब्द घेते तर किती कोल्हापुरी बीप शब्द टाकायला लागतील त्याच्यामध्ये, याचा विचार करा. हो ते पण आहे. I know. सांग ते. तोच सांगू? हा मग उभारून सांगायला पाहिजे. हा सांग, उभं राहून सांगायचा. ते फील यायला पाहिजे ना हा, feel stand-up यायला पाहिजे. comedy चा. तुम्ही तिथेच उभे राहता टाळ्या का? टाळ्या झाला पाहिजे काय झालं पाहिजे? पहिल्यांदा पुढारीच्या मंचावर पहिल्यांदा करणार येतो, त्यामुळे सांगा. बरं झालं साहेब गेले. मी आल्यानंतर 2 मिनिटं जरा स्तब्ध झालो होतो, कारण ते आमच्या कोल्हापूरचं भूषण आहे. हो अच्छा कसं सुरुवात करायची? हेच सांग की नाही म्हणजे सुरुवात कशी कर, आता ही सुरुवातच झाली. झाली सुरुवात. तू पहिल्या वाक्याला बघितलं लाफ्टर काय काढलाय. म्हणजे? अच्छा. म्हणजे किस्सा एक असा आहे की बापानं मला मारताना बूट काढायचाही वेळ घालवला नाही. हा. 10वीची एक्झाम 1 महिन्यावर साधारणतः येऊन ठपल्या असताना, मला शाळेमधलं नॉलेज 0 असताना, म्हणजे सतत मी विचार करायचो की कॉपी कुठल्या पद्धतीनं करू, कारण अभ्यासातलं काहीच येत नव्हतं आणि कॉपी करायचे पर्याय सगळे हरवले होते. मी म्हटलं आता आपण एक्झाम देऊ शकत नाही, बापाला सांगू दुकानात कामाला येतो, रोजगार चालू होईल. आणि इथनं ऍक्च्युली खरी माझा व्यवसाय सुरू झाला. तर मी डायरेक्ट आमच्या घरी, म्हणजे 1 मजली घर होतं, त्याच्यावर पत्रे होते, असं काय 4-5 मजली नव्हतं. तर वर गेलो, पुस्तक घेतलं, विचार केला, चला जाळून टाकू, मेणबत्ती लावली, पुस्तकच जाळली. 10वीला 1 महिन्यावरती शेवट परीक्षा होती. आणि जसं जाळेल ना तशी वरती कागद उडत होती, राख. आणि जन्माचे वैरी ज्यांना आपण म्हणतो, जे आपल्या घरात असतात, त्या आपल्या बहिणी प्रेमानं, तिनं खालनं बघितली राख कुठनं येत्या, तर ही बघते तर हळूच जिन्यातून येऊन मला बघितली, दादा पुस्तक जाळतोय. तिला सगळ्यात जास्त आनंद झाला, कारण त्या निमित्तानं आज माझा भाऊ मार खाणार आहे बापाचा. मी कुठल्याच विचारात नव्हतो. तिनं घरी गेली, लँडलाईन वरून फोन केला, पप्पा दादा पुस्तक जाळतोय. पप्पांची स्कूटर एका किक मध्ये चालू झाली. दुकानातनं 1 किलोमीटर माझं घर. बाप जिन्यातनं असा पळत पळत आला, त्याला दारात आपलं चप्पल किंवा ते बूट काढावं एवढीही दया माझ्यावर आली नाही. हा असं बूट होतं, मी इथं बसलो होतो आणि हे हेडशॉट बसत होते मला. आमची आई म्हणत होती लागल, बाप म्हणत होता म्हणूनच मारतोय. हे पोरग आयुष्यात कोणाच्या जन्माला येऊ नये असं पोरग माझ्या जन्माला आलंय. म्हणजे सतत एकदा तर अनेक छोटा, आता मला रंगत आल्या. आता रंगत आली. अजून एक किस्सा सांगतो. पुढं. 11वी-12वीच्या म्हणजे 11वीची एक्झाम कॉमर्सला होतो मी. म्हणजे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी व्यवसाय करतोय. मला अकाउंटला 11वीला 83 मार्क पडले होते 100 पैकी. आणि बाकीच्या 5 विषयांची बेरीज 12 नव्हती.
मग दास सर म्हणून होते, जे एकदम सिनियर होते, आणि आमचे आजोबा मूळचे शिक्षक. तर ते असे डोक्याला हात लावून बसले होते. म्हटले, अजितच्या पोटाला, म्हणजे आमच्या वडिलांचं नाव अजित, अजितच्या पोटाला आलेला हा रत्न गावभर फिरवून दाखवावा लागेल. आणि आमच्या वडिलांना बोलवलं आणि वडिलांना कधी मी नेत नव्हतो. म्हणजे कुणाची सही, मी आजही माझ्या वडिलांची सही चेकबुकवर करतो अच्छा, बऱ्याचदा. पण कॉंग्रॅच्युलेशन. पण त्यांच्या स्वतःच्या परवानगीनं. तर लिटरली मी वडिलांना घेऊन गेलो आणि अशोक भिसे म्हणून आमच्या वडिलांचे मित्र आहेत. आम्ही दारात होतो. आमच्या वडिलांना मोबाईल फोन आला की कुठं आहेस, आपल्याला जरा जायचं आहे. नाही, पोरग्यानं जरा कांड केले, 5 दिवसात नापास आहे, शाळेत आबरू काढायला मास्तरनं बोलवलाय, मी आलोय, आता आबरू काढून घेतो. आणि असला दिवा जन्माला आला, ह्याला घरात नेऊन सांगतो म्हटलं काय आहे ते. म्हणजे दारातनं, म्हणजे गेटवरनच मी असा थरथर. सर काय बोलणार आहे ह्याची मला काळजीच नव्हती. घरात गेल्यावर हे परत बिन बूट काढता मला मारणार आहे ह्याची भीती होती मला जास्त. म्हणजे सुरुवात झाली वाटतं. झालं सुरुवात आता झाली, हे सर. जर इथं थांबवतो, किस्से सपतील, परत वापरता येणार नाही. आणि तिकीट नाही विकली जाणार पुढच्या वेळेस. हे टीव्हीवर गेलं की मग तिकीट नाही काढणार लोक. थांबूया आपण, कारण मी व्यावसायिक माणूस आहे. बऱ्याचदा म्हणतोय कमर्शियल गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडे काही हातचे राखून ठेवले पाहिजेत. थँक्यू. जोरदार टाळ्या प्लीज. सर, सुरुवात झाली आणि कौतुक तुम्हाला आमच्या प्रेक्षकांकडून, पुढारी टीमकडून आणि द स्टॉलवर्ड्स जे आहेत ह्यांच्याकडून पण मिळाले. सानूभाई, कौतुक आहे. कौतुक साईन हिम नाव. तुम्हाला आत विचारत होता कसं करायचं आणि किस्सा हा सांगत होता आतमध्ये. म्हटलं ते हेच फक्त आता उभं राहून करायचंय, बसल्या बसल्या करतो. तो आहेच आहे ना कॉमिक, एक नंबर. आणि आता टॅगलाईन बदलतो, हा काय ते स्टँडअप कॉमेडियन. अरे बिंदास. अगदी वा वा, मंदाबाई काय कौतुक. नाही, युनिक आहे. कारण त्याच्या ज्या स्टोरीज आहेत ना, मगाशी तुम्ही म्हणता लेखक घेऊन करता येतं का, लेखक घेऊन करता येतं, पण त्या मग तुमचा पर्सनल टच राहत नाही त्याला, की ह्याचं जे इमोशन आलं ना त्याच्यात, हे बाबांनी मारलं, ते लेखक कधीच नाही ह्याच्यासाठी लिहून देऊ शकत. ते त्याच्या इकडनं आलं पाहिजे आणि ते आलं म्हणून सगळ्यांना आवडलं आज. राईट. त्याच्यामुळे आय थिंक किस्सा सांगणं हे स्टाईल नॅचरल आहे. सो थोडंसं मला वाटतं पॉलिश केलं की येतील आमच्या पोटाला लात मारायला लवकरच. कधी सांगा, पाहिजे तर मी माझं फर्निचरचं दुकान आहे, येताना पॉलिश पेपर घेऊन येतो. डन. आणि आता कळलंय बूट काढून लाथा नाही मारतायत त्यांना. नाही, मी जिथं जाईन तिथे लिहिणार बूट बाहेर काढून यावे. माझा बाप असला तरी बाहेर. सर, त्यांचे जसे वडील, जसं तुमचे पण वडील फार भारी आहेत आणि त्यांचा पण उल्लेख तुमच्या कॉमेडीमध्ये येतो. मग ते पण किस्से ते सांगा ना प्रेक्षकांना. तुमचे वडील कसे होते आणि ते कसे कॉमेडीमध्ये तुमच्या आले, त्या स्क्रिप्टमध्ये कसे काय आले, तुमच्या घरची कॉमेडी कशी काय स्टेजवर आली, प्लीज. माझे वडील स्वतः खूप असे क्लॉझेट कॉमेडियन आहेत. ते जे जोक मारतात, मग मला बरेचदा लोक कमेंट करतात की वडिलांना तुझ्या किती वाईट वाटत असेल. म्हटलं अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण म्हटलं माझे वडील आहेत ना, तुम्ही काय इमोशनल होताय. मॅम, आता मध्ये एक कायदा आला ना की 12 लाखच्या खाली इन्कम असेल तर टॅक्स नाही. राईट. मला बाबांचा फोन आला, म्हणाले गुड न्यूज आहे की ही बातमी आली आहे. मी फक्त जोक करतो, बाबा मला रोस्ट करतात. त्याच्यामुळे हे जे कल्चर थोडं हे घरात आहे. म्हणजे पु ल देशपांडेंना इंट्रोड्यूस करणारी माझी आई होती मला. कारण एक पुस्तक होतं, त्याला कव्हर लावलेलंच. आई थोडी नीट नेटकीपणा आहे तिच्यात, जो आमच्या घरात बाकी कोणाच्यात नाहीये. सो सगळ्या पुस्तकांना तिच्या कव्हर लावलेलं असायचं. आणि एक कोणत्या तरी तिने पुस्तक वाचायला घेतलं आणि ना एकटीच बसून हसायची. तर आधी मी बाबांना म्हटलं, बाबा कधी दाखवूया डॉक्टरांना वगैरे. मग विचारलं तर ते हसवणूक म्हणून जे पुस्तक आहे तर ते ती वाचत होती आणि ते तिने मला दिलं आणि तशी इंट्रोडक्शन. त्याच्यामुळे घरात असं इन जनरल वातावरण लाईटच असतं आणि त्यांना चालतं. त्यांना माहिती आहे की हा स्टेजवरती जो असतो ऍक्ट असतो, रिअल लाईफमध्ये तसं नसतं. त्याच्यामुळे चालतं. सारंगबाई, असे काही किस्से तुमच्याकडे आहेत का? तुमचे घरचे, तुमच्या एरियातले, तुमच्या पुण्याचे, तुमच्या मित्रांचे किस्से जे तुम्ही स्टँडअप मध्ये आणलेत, ते तुम्हाला आज ऐकवायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना वगैरे? मी काल एक नवीन शो ओपन केला. मी ते पटकन हे करून घेतो. हा, लगेच प्रमोशन करून घ्या. मध्यमवर्गीय असण्यावर. म्हणजे आता आपल्याकडेच ते माझी जी सहचरणी आहे ती पाश्चात्य आहे, कॅनडाची आहे. तर त्याच्यात मी ते वाईनचा फोटो टाकला होता काहीतरी, तर ते मला ट्रोल करायला चालू केलं की तू पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागलाय वगैरे. तर म्हटलं नाही, पाश्चात्य संस्कृती माझ्या नादाला लागली. तिला मी इथे आणलंय, आपल्या संस्कृतीत रुजवलंय म्हटलं, तिला इथले शब्द शिकवलेत आणि आता त्यामुळे डमॅस म्हणायच्या अडचं ती मला बावळट म्हणते.
बापरे. असा वचक आहे माझा. म्हणजे आता ते शिकले, त्या प्रो झाल्यात आता. बरोबर. हा, तर मी शक्यतो तिच्यावरच विनोद करतो, कारण तिला कळत नाहीत. तिला मराठी मी तेवढंच शिकवलंय की विनोद नाही कळणार इतपतच शिकवलंय. बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त नको. सनी, तुझ्याकडे असं कोणतं आहे की तुझ्या पोतडीतली गोष्ट त्याला म्हणतो ज्याच्यावर तुला विनोद करायला प्रचंड आवडतो, तुझे किस्से आहेत? किस्से म्हणजे हाच जो एक मुळात विरोधाभास आहे की मी लोकांना सांगताना सांगते की मी साऊथ मुंबईची आहे, राईट. आणि तो एक असा माज घेऊन जायचा प्रयत्न करते. आणि मग माझ्या आई वडिलांनी मला मराठी मीडियम मध्ये घालायला ठरवलं, ज्याचा अप्रतिम खूप अभिमान आहे. पण मग माझा माज नाही दाखवता येत. अर्थात सोबो वगैरे नाही, सोबो वगैरे नाही, आपण दक्षिण मुंबई. सो हा जो विरोधाभास आहे आणि त्याच्याबद्दल मी विनोद करते. आणि आता अर्थात वकील असल्यामुळे तिकडे मिळतच जातात लाईव्ह किस्से. पण ना या सगळ्यांमधून एक प्रश्न उद्भवतो ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे की आपण कुठपर्यंत पोहोचवायचंय या गोष्टीला घेऊन, कुठपर्यंत जायचंय त्याला म्हणू ना. की आताच काही दिवसांपूर्वी झाकीर हे टाइम्स स्क्वेअर जाऊन परफॉर्म करून आले. कुठे ना कुठे दिस इज रिचिंग अ पिनॅकल फॉर द स्टँडअप, आणि ह्या सगळ्या गोष्टींना रिचिंग अ पिनॅकल आहे. तुम्हाला मराठी कॉमेडी किंवा मराठी स्टँडअप कॉमेडीला कुठपर्यंत घेऊन जायची इच्छा आहे? म्हणजे आज जिकडे ते स्टँड करतात, असं तुम्ही म्हटलात की जर एका ऑडिटोरियमचं आईल पण जर फील होत असेल तर कुठे ना कुठे लोक बघण्याला आहेत, लोक पाहण्यासाठी आहेत. रात्री 3 वाजता ही लोक जर ही गोष्ट पाहत असतील, तुम्हाला ही गोष्ट कुठपर्यंत घेऊन जायची, व्हेर यू वॉन्ट टू स्टँड, असं जर म्हटलं तर काय? नाही, 100% जे झाकीरनी अचीव्ह केलं ते मराठी स्टँडअपला अचीव्ह करणं सहज शक्य आहे. त्याच्या मागे जी यंत्रणा उभी राहिली, झाकीरचं आपण बघतो, पण झाकीर बरोबर तन्मय भट उभा राहिला, त्याच्या बरोबरीने हसन मिनाज उभा राहिला, रोहन जोशी उभे राहिला, हे सगळ्यांनी मिळून त्याला एक बारूद दिलाय. तर ज्या कोणी ज्याचं कोणाचं स्वप्न असेल त्याच्या मागे आम्ही सगळे उभे राहू. आता आम्ही BMM ला गेल्या वर्षी मी एक शो केला, तर त्या दिवशी 6,500 मराठी लोक सॅन होजेमध्ये बघायला आले होते. आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 जण होतो कॉमिक्स. आम्ही 3घांनी शो केला आणि 6,500 लोक आले होते. तर आपल्याला अजून त्याचा फक्त डबल करायचं आहे. मॅडिसनला जर का करायचं असेल स्कोअर, अशा कुठल्या तरी मोठ्या व्हेन्यूला करायचं असेल तर सहज शक्य आहे. आणि ते स्वप्न आम्ही नक्कीच बघतो. फक्त इथे बसलेले नाहीत, तर असे अनेक कॉमिक्स आहेत मराठीमध्ये जे आता उत्तम करतात. म्हणजे अनिश आहे गोरेगावकर, अनेक लोक आहेत जे अप्रतिम काम करतात आणि जीव लावून ऑडिटोरियम भरतायत. एक दिवस 100% पोहोचू आपण सगळे तिथे. कुठपर्यंत जायचं स्टँडअप कॉमेडी आणि मराठी भाषेला घेऊन? आय थिंक सारंग म्हणाला हे त्याचं मूर्त स्वरूप नक्की आहे आणि ते स्वप्न आहे. पण एक अमूर्त स्वरूप त्याचं असं आहे की ह्या पद्धतीला जायचंय की कुठचाही मराठी स्टँडअप कॉमेडियनला हा प्रश्न नाही विचारायचा का मग हिंदीत का नाही ट्राय करत. कशाला विचारायचं, राईट? हा कुठल्याही याच्यात की अरे वा मराठीत खूप छान करतायत, मग हिंदीत कधी ट्राय करावं असं नाही वाटलं. मग आपल्या समोर मंदारचं उदाहरण आहे, जो हिंदीतही उत्तम करतोय आणि मराठीतही उत्तम करतोय. आय थिंक हे त्याचं अमूर्त स्वरूप आणि हे एक गोल असेल की ह्यापुढे कुठच्याच मराठी स्टँडअप कॉमेडियनला हा प्रश्न नाही विचारायला गेला पाहिजे की का मराठीत का करताय, हिंदीत प्रयत्न करा, होईल काहीतरी वगैरे. हे नाही का हा प्रश्न येतो तरी का, मंदारभाई? नाही, बऱ्याच लोकांचं काय असतं ना, लोक चांगल्याच हेतूने विचारतात की आपण म्हणतो की जगात 10-12 करोड मराठी बोलणारी लोक आहेत, पण हिंदी कळणारी 100 करोड लोक आहेत. सो त्यांचं ते 2+2 एकत्र टाकून म्हणतात की तुम्ही हिंदीत केलं तर जास्ती ऑडियन्सला रीच कराल. पण कसं असतं, ऑडियन्स तुम्हाला ऍक्सेप्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे. आज हे दिल्लीचे जितके पण कमेडियन आहेत, मला असं वाटतं की त्यांचा हिंदी भाषेवरती कंट्रोल आहे, कमांड आहे. ते मला मराठीत परफॉर्म करताना मला तो कंट्रोल वाटतो, जो मला हिंदीत तेवढा वाटत नाही. म्हणून मी कॉन्शियसली मराठीकडे जास्ती लक्ष देतोय. आता हा माझा बघायचा दृष्टिकोन आहे. आणि सारंग म्हणाला तसं मराठीत पण हे इम्पॉसिबल नाहीये. हे पुढच्या 5 ते 10 वर्षात कोणीतरी मराठी कॉमेडियन मॅडिसन स्क्वेअर गार्डन करेल 100%. या नोटला पण टाळ्या वाजवा का कमॉन फॉर द मॅडिसन स्क्वेअरला मराठी परफॉर्म होणार आहे मराठी स्टँडअप कॉमेडी. डिबेट कुठपर्यंत इन्फ्लुएन्सर जर आपण म्हणूया, जर सोशल मीडियावरचे रील्स म्हणूया, अनेकदा प्रश्न उद्भवतो की हा हे सुद्धा एक अभिनय आहे, हा अभिनयाचा भागच आहे. आपण जे नाटक करतात, जे खरं सिनेमे करतात, जे मालिकेत काम करतात, प्रत्येकाच्या अभिनयाची शैली वेगळी आहे. मग ते युट्यूब सिरीज सुद्धा असेल. तर तुमच्यामधला पण अभिनेत्याला तो रिस्पेक्ट, तो मान मिळाला पाहिजे का? बहुतेक काल ओक सरांची रील बघितलाय तुम्ही, त्याच्यावर सुद्धा मी काल उत्तर दिलंय. ऍक्च्युली त्या लोकांचा कलाकार म्हणून आम्ही नेहमीच रिस्पेक्ट करतो. म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये असं नाही म्हणणार की
आम्ही उच्च आहोत, आमचे इतके फॉलोअर्स आहेत किंवा असं नाही आहे. आम्ही तुम्हाला ॲज अ कलाकार म्हणून खूप सुंदररित्या बघतो, कारण एक नाटक लिहायला त्याच्या पाठीमागचे कष्ट, प्रॅक्टिस, पाठांतर हे खूप आहे, जे की सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर लोकांकडे आमच्याकडे ते नाही आहे. आम्ही 1 मिनिटाची 2 मिनिटाची स्क्रिप्ट बसवू शकतो. माझ्यासारखा एखादा असेल उगाच आपलं लावली जीप टाळ्याला आणि बडबडाय चालू केले की मी 1 तास पण बडबडू शकतो, पण ते सगळे नाही आहेत. सो रील स्टार हे रील स्टारच आहेत आणि कलाकार हे कलाकारच आहेत. पण त्या लोकांनी कुठंतरी आम्हाला सुद्धा एक कलाकार म्हणून मी 20% का होईना 25% का होईना की आमच्याकडे तुम्ही ॲज अ कलाकार म्हणून बघा. आज जर बघायला गेलं म्हणजे आज माझा कोणाशी वैयक्तिक रोष किंवा काही नाही आहे. आता ओक सरांनी परवा दिवशी असं काहीतरी त्या ह्याच्यामध्ये बोलले की म्हणजे नाहीच आहे, म्हणजे कोणाच्याही आज 1 मिलियन म्हणजे 1000 लाईक 1 मिलियन लाईक येईल की ते स्वतःला कलाकार असं नाही आहे. त्याच्या पाठीमागं थोडीशी मेहनत आहे. जसं की आज एवढा मोठा माणूस इथं बसला आहे, म्हणजे सोशल मीडिया जेव्हा आम्हाला नॉलेज सुद्धा नव्हती तेव्हापासूनचे या सगळ्यांचे काही ना काहीतरी गोष्टी आहेत, त्याच्या पाठीमागं ते कष्ट आहेत म्हणून ते आज इथं आहेत. आणि थोडं थोडं कष्ट आम्ही घेतलंय म्हणून आज आम्ही निदान इथपर्यंत का होईना पण आम्ही आलोय. आम्हाला एक स्टेज मिळाला आहे आणि त्या स्टेजमध्ये आम्ही हेच म्हटलं होतं की इन्फ्लुएन्सर माणूस शेवटपर्यंत यावा, जेणेकरून इन्फ्लुएन्सरचं मनाचं खच्चीकरण कुठेही होऊ नये की बाबा यांच्यासाठी कोणतं स्टेजच नाही आहे. नशिबानं आम्हाला एक स्टेज मिळालं बिग बॉसच्या रूपामध्ये आणि त्याच्यामध्ये मी कोणत्याही इन्फ्लुएन्सरला मी शेवटपर्यंत नॉमिनेट केलं नाही. त्याचं रिझन एकच की इन्फ्लुएन्सरसाठी एखादा प्लॅटफॉर्म असावा. तर तुम्हाला आम्ही 100% कलाकार म्हणून बघतोय. एक रिस्पेक्ट तुमच्यासाठी आमच्या मनामध्ये शेवटपर्यंत नक्कीच वेगळी आहे, कारण आम्हालाही थोडंफार का होईना तुमच्यासोबत आमचं करिअर करायचं आहे, घडवायचं आहे. पण तुम्ही आम्हाला ती रिस्पेक्ट द्या. जर तुमचा एखादा मूवी आमच्या रील स्टारवाल्याकडून जर प्रमोट होतोय आणि तो बघितला जातोय तर निश्चित आमची कुठंतरी तुम्हाला मोठं होण्यामध्ये मी म्हणतोय काडीचा का आधार होईना आमच्या इन्फ्लुएन्सर लोकांचा आहे. तर थोडी रिस्पेक्ट तुम्ही आम्हाला द्या, प्रत्येकाने द्या. हा, मी असं म्हणत नाही की एखादा रील स्टार उठला त्यानं काहीही केलं तर त्याला प्रतिसाद द्या. त्यानं समाजाला जे देण्यायोग्य आहे तेच देता आलं पाहिजे. त्यांना उगाच उठावं आणि काहीही करावं हे योग्य जास्त नाही आहे. सो त्या गोष्टीबद्दल मी नाही बोलत आहे. पण जे लोक खरंच एक सादर करतात ना छोट्याशा गोष्टी, त्यांना कुठेतरी रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. सारंगभाई, त्या विषयाला संपूया आपण, कारण ना त्या विषयाकडे जात असताना मधल्या काळी बघा की मालिकामध्ये काम करणं वेगळं, मग सिनेमात काम करणं वेगळं, मग हवाईदासारखा कॉन्सेप्ट येतो, हास्यचित्र येतं, ज्याचा कलाकार पूर्ण सिनेमा घेऊनच तिकडे जातात आणि मग त्यांचं मोठं प्रमोशन होतं. तर हा छोटा मीडियम फार मोठा झाला आता, ज्या टेलिव्हिजनवर आपण आता बसलो आहोत आणि त्याच्यावर आपण काम करतो आहोत. तर कुठे ना कुठे या गोष्टीची सुरुवात आता होताना दिसतंय का? वेन सोशल मीडियाकडे पण लोक तसेच पाहू लागलेत, मग युट्यूबकडे पण तसेच पाहू लागलेत, कारण सगळे सिनेमे आज सोशल मीडियावर पण प्रमोट होतात जेवढे ते टेलिव्हिजनवर प्रमोट होतात. तर कुठे ना कुठे हा बदल तुम्हाला सुद्धा जाणवतोय का? आणि तो बदल होताना पॉझिटिव्हली दिसतोय का? नाही, तो बदल ह्याच्यासारखंच आहे. पत्रकारांना समजायला सोपं की एखादा टीव्हीवरचा पत्रकार, एखादा युट्यूबवरचा पत्रकार आणि एखादा पेपरमध्ये आजही नित्यनेमाने लिहिणारा पत्रकार, या तिघांचं माध्यम वेगळं आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे, तिघही पत्रकारच आहेत आणि तिघही त्यांचीच कामं नीट करतायत आणि त्याचं माध्यम वेगळं, त्यामुळे माध्यमाबरोबर जे सगळे निकष येतात ते वेगळे आहेत. तर जेव्हा कोणीतरी रील्स बनवतो तोही कलाकाराचा आहे, जो ऍक्टर आहे तोही कलाकाराचा आहे. तो माध्यम कुठलं वापरतोय, आणि स्टँडअप कॉमिकही कलाकार आहे, आणि फक्त माध्यम कुठलं वापरतोय आपण त्याच्यावर ते कशा प्रकारे केलं पाहिजे हे बदलत राहतं. रील्स करताना माणसानी वेळ दिलाच नाही पाहिजे, कारण रील्सचा प्रश्नच हा आहे की ट्रेंड काय होतंय त्याच्यावर लगेच चालू इमिजिएटली तुम्हाला. आता हे इमिजिएटली ऑन युअर टोज कुठल्याही नाटक सिनेमाच्या लेखकाला लिहिता नाही येणार, कारण त्याच्यासाठी बैठक महत्वाची झाली. त्यामुळे प्रत्येकाचं माध्यम वेगळं आणि त्या माध्यमाला रिस्पेक्ट केलंच पाहिजे. मी तर अक्षरशः इव्हन टिकटॉक जेव्हा होतं भारतात तर तेव्हापासून उदाहरणार्थ मी सूरजला फॉलो करतोय आणि माझं असं म्हणणं आहे की तोही फॉर्मॅट तेवढाच महत्वाचा आहे, कारण का तो सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक आपण कलाकार म्हणून काय करतो ना, आपला इमोशनल क्वोशंट आणि इंटेलिजंट क्वोशंट जो आहे IQ म्हणतो आपण, तर आपण त्याच निकष सगळ्या अख्ख्या जगाला लावायला जातो.
सगळे काही तसे नसतात. प्रत्येका माणसाची व्यासंग वेगळा असतो, त्यामुळे ते रिलेट व्हायला पाहिजे ना. त्यामुळे तो जे काम करतोय ते उलट आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासारखं आहे. आणि ते पोचणार आहे आणि ते जेव्हा केव्हा पोहोचेल जेव्हा स्टँडअप कॉमेडी आता मॅडिसन स्क्वेअरमध्ये होईल 100. लवकरच आपल्याला ते दिसणार आहे. थँक्यू सो मच आज Thank इकडे you. आल्याबद्दल. Thank you जोरदार so आणि सगळ्यांचं आपण धन्यवाद करूया कारण ती मंडळी इकडे आली आहेत. पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.